आज चक्क सकाळी सकाळी जिलबी घेऊन ये असा मातोश्रींचा आदेश होत नाही तर मी 0 मिनिटात लक्ष्मी रमण गोविंदा म्हणत जगातील सर्वात छोटी म्हणजेच हाताच्या अंगठ्या एवढी उंच असलेल्या भगवान विष्णूंच्या मूर्तीचं दर्शन घेऊन थेट देऊळगाव राजामध्ये लोकप्रिय असलेल्या काका भुवनच्या दुकानात प्रकट झालो. दादाला गरम गरम जिलब्या वायू वेगात तळताना पाहत होतो तरी जिलबीच्या सुगंधाला छेद देत ताटात ठेवलेले गरम गरम भजे आणि कचोऱ्यांच्या सुवासाने तोंडाला पाणी सुटत होतं. मग वेलकम मधल्या उदयभाई सारखं कंट्रोल विश्वा म्हणत धीर धरला. पिढी जातच हाताला चव असल्यामुळे दादाला अदृश्य करून मी जिलबी काढायला बसलो. माझं टॅलेंट पाहून काका मला परमनंट नोकरी देणार तेवढ्यात मी सांगितलेली जिलबी साखरेच्या पाकात आंघोळ करून कोरडी होऊन तयार झाली. यात्रेच्या वेळेस काकूंनी आईला हळदीचं कुंकू द्यायचं तर अनारकली कुंकू दिल्याने आई रागवली होती. तो राग या जिलबीच्या गोडव्यात विरघळून जावा म्हणून काकूंनी 100 ग्रॅम जिलबी एक्स्ट्रा दिली. काकू आहेत व्यावहारिक त्यामुळे 100 ग्रॅमचे पैसे घेतले ती गोष्ट वेगळी. काकूंनी प्रेमाने दिलेली जिलबी दादानी परत मागितली म्हणून मी तिथून पळ काढला.